दाखल झाले. एका बाजूला आपण पाहतोय महेश जगताप तर दुसऱ्या बाजूला राहुल दबडे आपल्याला पाहायला मिळतात. महेश आणि राहुलची ही जोडी आणि गोलंदाजीच्या ट्रॅक वरती पहिलं षटक हाताळण्यासाठी पहिल्या षटकामध्ये तेजस पाटील आपल्याला पाहायला मिळतोय. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न पाठीमागे चाललाय. बॉल फंबल झालाय. एकेरी धाव कंप्लीट केली जाते. कुठेतरी पाहायला गेलं तर क्षेत्ररक्षणामध्ये चुका झाल्या त्याचा फायदा घेत असताना पहिली धाव फलकावरती लगावली जाते. धावसंख्येला श्री गणेश झालाय. धावसंख्येला तर मात्र आकार द्यायला सुरुवात झाली. यावेळेस खूप टप्प्याचा बॉल पूल केलाय. बॉल स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी येतोय. रोहन दबडेच्या बॅटमधून चौकार. राहुल दबडेच्या बॅटमधून चौकार आलाय आणि धावसंख्येचा आता मात्र विचार केला तर 5 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतोय. 5 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. पाच धावा धावफलकावरती आपण पाहतोय. कुठेतरी पाहायला गेलं तर तेजस पाटीलच्या विरोधात आक्रमण चढवलं गेलं. पहिल्या षटकाचा खेळ चालू आहे. अर्थातच मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक प्रगतीपथावरती आहे आणि तेजसच्या विरोधात दुसऱ्या बॉलवरतीच एक चौकार ठोकलाय. यावेळेस रिव्हर्सचा फटका. अल्टी पलटी बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर कल्टी. येतोय चौकार. राहुलच्या बॅटमधून आणखीन एक चौकार आला. एक फटका स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर तर दुसरा फटका बॅकवर्ड पॉइंटच्या बाउंड्री लाईनच्या बाहेर येत असताना आपल्याला पाहायला मिळाला. 9 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचते. 11 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचते. दरम्यान पहिल्या षटकाचा खेळ चालू आहे. तेजस पाटीलच्या विरोधात आता मात्र आक्रमकता दाखवली जाते. कुठेतरी जर पाहायला गेलं तर पहिल्या मॅच मध्ये तेजस पाटीलने चांगली गोलंदाजी केली होती. मात्र या मॅच मध्ये आक्रमक रूप राहुल दबडेने धारण केलं. पाहतोय 9 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. यावेळेस पुन्हा एकदा रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न सरळ चालला. विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतपर्यंत झाल्या. धावसंख्येचा आता मात्र विचार केला तर 9 या आकड्यावरती धावफलक मात्र स्थिरावलाय. पहिल्या षटकाचा खेळ चालू आहे. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक प्रगतीपथावरती आहे. आतापर्यंत 2 चौकार या षटकामध्ये आलेत. बॅकफुटला जाऊन पुन्हा एकदा एक्सप्रेस डिलिव्हरी पाहायला मिळाले. माघारी परतावं लागतं. विकेट आले. राहुल दबडेची खेळी संपुष्टात आणली. जशास तसं प्रत्युत्तर मैदानाच्या आतपर्यंत दिलंय आणि आता मात्र राहुल दबडे बॅक टू दी पॅव्हिलियन.
अभिजित आपणाला पाहायला मिळतोय. तेजस पाटीलने कुठेतरी कमबॅक केलाय. इथे मात्र दिशा पाहणं गरजेचं आहे. पंचांचा इशारा येणं अजूनही बाकी आहे. मात्र डायरेक्ट हिट लेझर गायडेड मिसाईलच्या प्रमाणे इथे मात्र यष्टांचा वेध घेतलाय आणि अभिजित बॅक टू दी पवेलियन. नोच्या स्वरूपात जरूर एक एक्स्ट्रा धाव आली आहे, मात्र रनआउटच्या स्वरूपात विकेट आली आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अल्फाज दाखवत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. मात्र फ्री हिटच्या बॉलवरती स्ट्रायकिंग गेन वरती महेश जगताप आपल्याला पाहायला मिळणार आहेत. 10 या आकड्यावरती दुसरा धक्का रनआउटच्या स्वरूपात बाद झालाय. मात्र तेजस पाटील कुठेतरी खराब चेंडू हाताळला. आता मात्र फ्री हिटचा बॉल असणार आहे. फलंदाजाकडे लायसन्स असणार आहे, फलंदाजाकडे सुवर्ण संधी असणार आहे. अकुट टप्प्याचा बॉल होता. इथे जर पाहायला गेलं तर पुन्हा एकदा एक्स्ट्रा धाव खर्च करणार राहतोय. वाईटच्या स्वरूपात एक्स्ट्रा धावेने धावसंख्येचं टोटल तर मात्र पाहायला गेलं तर 11 या आकड्यावरती जाऊन पोहोचतंय. 11 ऑन दी बोर्ड. 11 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. इथे पुन्हा एकदा जर पाहायला गेलं तर एक धाव कंप्लीट केली जाते. फ्री हिटच्या बॉलवरती फक्त आणि फक्त एक धाव आली. पहिल्या षटकाचा केस समाप्त झालाय. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावा बनवल्या गेल्या त्या 12 2 गड्यांच्या मोबदल्यात. गोलंदाजी मार्क वरती दुसऱ्या षटकामध्ये अमित आपल्याला पाहायला मिळतोय. भोयवाडी संघाचा पेगवान गोलंदाज गोलंदाजीच्या ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या षटकामध्ये कुठेतरी जर पाहायला गेलं तर 12 धावा खर्च झाल्या. मात्र 2 फलंदाजांना देखील तंबूचा रस्ता दाखवला. आता मात्र जबाबदारी पूर्णतः अमितच्या खांद्यावरती राहणार आहे. रिव्हर्स घेण्याचा प्रयत्न, शरीराचा वेध घेतला, पायावरती आदळला बॉल. एक धाव कंप्लीट झाले. एका धावेच्या मदतीने धावसंख्येचा मात्र विचार केला तर धावसंख्या 13 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. लेग बाईसच्या स्वरूपात ही एक एकेरी धाव आली. 13 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचते. अल्फाजला आपण ऑन स्ट्राईक पाहतोय. स्ट्रायकिंग गेन वरती अल्फाज पाहायला मिळतोय. अल्फाज आणि महेशची जोडी मैदानाच्या आत पर बॅटिंग करते. मात्र इथून पुढे जर पाहायला गेलं तर हात खोलावे लागणार आहेत. मोठा फटका घेण्याचा प्रयत्न, लोअर फुल टॉस बॉल होता. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता झाली. 13 या आकड्यावरती धावफलक मात्र स्थिरावतोय. कुठेतरी पाहायला गेलं तर संधी होती फलंदाजाकडे, खराब चेंडू हाताळला गेला. मात्र त्यावरती मोठा फटका खेळता आलेला नाहीये. डॉट बॉल येतोय. 13 या आकड्यावरती धावफलक अजूनही स्थिरावत आहे. दुसऱ्या षटकाचा काही चालू आहे. दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे. 13 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. यावेळेस पुन्हा एकदा सरळ बॅटने फटका, मिस टाइम स्ट्रोक, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली नाहीये. वॅकेन्स एरियामध्ये बॉल पडतोय. एकेरीला दुहेरीमध्ये कन्वर्ट करण्यात देखील यश आलंय.
या 2 धावेच्या मदतीने धावसंख्येचा मात्र विचार केला तर 15 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतोय. 15 रन ऑन दी बोर्ड. 15 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. सर पुन्हा एकदा पाहायला गेलं तर यष्टांच्या पाठीमागे थोडस फंबल झालंय, त्याचा फायदा घेतला. वाईट +1 अशा 2 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. या 2 धावेच्या मदतीने धावसंख्या मात्र 17 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. कुठेतरी पाहायला गेलं तर क्षेत्ररक्षण वारंवार घरा पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षणा पाठीचा कणा असतो आणि तोच कुठेतरी आपल्याला कमकुवत पाहायला मिळतोय. यावेळेस पुन्हा एकदा सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न, फॉलो थ्रू मध्ये क्षेत्ररक्षण चांगलं पाहायला मिळतंय. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतपर्यंत झाल्या. 17 या आकड्यावरती धावफलक स्थिरावतोय. कुठेतरी पाहायला गेलं तर संयम दाखवला जातोय दोन्ही बॅटर्स कडून. अजूनही जर पाहायला गेलं तर सिंगल डबलने धावा बनवल्या जात आहेत. 17 धावा
प्रशांत
दरम्यान पहिल्या षटकाच्या अखेरीस 15 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या षटकाच्या अखेरीस 15 धावा धावफलकावरती जिंकण्यासाठी अजूनही 18 चेंडू आणि 18 चेंडूमध्ये अजूनही 22 धावा बनवायच्यात. 18 चेंडूमध्ये 22 ची गरज आहे. विकी आणि प्रथमेश जोडी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. विकीचा विचार केला तर राष्ट्रीय हॉकीपटू देखील आहे आणि त्याला आता मात्र आपण स्ट्रायकिंग गेन वरती पाहतोय. 15 धावा धावफलकावरती म्हणजे जिंकण्यासाठी 18 मध्ये 22 बनवायच्या. गोलंदाजी मार्क वरती महेश जगताप आपल्याला दुसऱ्या षटकामध्ये इन ऍक्शन पाहायला मिळतात. पहिलं षटक अर्थातच मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक काही अंशी महागात राहिलं. यावेळेस पुन्हा एकदा सरबाटने फटका मिड ऑनला क्लिअर केलाय. क्षेत्ररक्षक येतोय मात्र 4 धावा काही रोखू शकणार नाहीयेत. या 4 धावेच्या मदतीने धावसंख्या वधारते. धावसंख्येचा आता मात्र विचार केला तर 19 आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतोय. कुठेतरी पाहायला गेलं तर फक्त आणि फक्त 30 यार्ड सर्कलला भेदलं आणि त्यानंतर 4 धावांची मोहर धावफलकावरती लगावल्या. धावसंख्येचा आता मात्र विचार केला तर 19 आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतोय. 19 ऑन दी बोर्ड. 19 धावा धावफलकावरती जिंकण्यासाठी अजूनही जर पाहायला गेलं तर 17 चेंडूंचा काही शिल्लक आहे. 17 मध्ये 18 बनवायचे आहेत. मात्र जर पाहायला गेलं तर सामन्याचं समीकरण जवळ आलंय. सामन्यामध्ये आता मात्र थोडीशी पकड मजबूत झाल्या भैरवनाथ स्पोर्ट्स भुयेवाडी संघाचे आणि विजयाच्या दिशेने देखील वाटचाल चालू झाली. चला थोडासा स्पीडअप घ्यायचा, वेग घ्यायचा. ही स्पर्धा आपण पाहतोय श्री भैरवनाथ चषक भुयेवाडी 2025. आजचा हा पहिला दिवस, उद्घाटनाचा दिवस आणि पहिल्या दिवसातली 7वी लढत आपल्याला पाहायला मिळते. दरम्यान डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये झाल्या. 19 आकड्यावरती धावफलक मात्र स्थिरावतोय. 6वी लढत आपल्याला पाहायला मिळते. बॅकफुटला जाऊन यावेळेस पंच केलाय. प्रोटेक्शन आलाय डीप म्हणून एक धाव कंप्लीट झाले. दुसरीचा कॉल. यस, 2 धावा कंप्लीट करण्यामध्ये यश येतं. या 2 धावेच्या मदतीने धावसंख्या आता मात्र 21 आकड्यावरती 21 धावा धावफलकावरती आता मात्र जिंकण्यासाठी 15 मध्ये अजूनही 16 बनवायचे आहेत. 15 चेंडू आणि 16 ची आवश्यकता अजूनही या मॅच मध्ये आहे. तरी जर पाहायला गेलं तर कमबॅक करण्याचा प्रयत्न राहील एमजे स्पोर्ट्स वॉटर संघाचा. कारण विचार केला असता प्रथम बॅटिंग करत असताना तितक्याशा धावा बनवता आल्या नव्हत्या. मात्र त्यानंतर गोलंदाजी करत असताना पहिल्या षटकापासूनच कुठेतरी बॅकफुट वरती ढकललाय भोयेवाडी संघाने. यावेळेस रिव्हर्सचा फटका बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने. बॉल सीमारेषेच्या बाहेर 4 धाव्यांसाठी येतोय विकीच्या बॅट मधून चौकार. क्या बात आहे, क्या बात आहे. आता मात्र पुन्हा एकदा समीकरण बदललं जात आहे. धावसंख्या आता मात्र 25 या आकड्यावरती म्हणजे जिंकण्यासाठी आता मात्र विचार केला तर 14 चेंडू आणि 12 ची आवश्यकता आहे. 14 मध्ये 12 अजूनही बनवायचे आहेत. विकी पाटीलच्या बॅट मधून एक चौकार आलाय म्हणजे सामन्याचं चित्र आता मात्र स्पष्ट झालं. येणारे 14 बॉल बनवायच्यात 12 धावा. दबाव पाहायला मिळतोय आता मात्र एमजे स्पोर्ट्स स्वतःच्या गोलंदाजांवरती. कारण आक्रमक बॅटिंग या दोन्ही सलामीच्या खेळाडूंनी केल्या. पुन्हा एकदा रिव्हर्सचा फटका. इथे मात्र पाहायला गेलं तर डीप मध्ये क्षेत्ररक्षक नाहीये. एक धाव कंप्लीट झाल्या. डीप एक्स्ट्रा कव्हर मधून क्षेत्ररक्षक आलाय तोपर्यंत दुसरी धाव कंप्लीट होईल. या 2 धावेच्या मदतीने धावसंख्येचा आता मात्र विचार केला तर 27 या आकड्यावरती 27 ऑन दी बोर्ड. येणारे 13 चेंडू आणि 13 मध्ये अजूनही 10 धावा बनवायच्या. अजूनही हा सामना संपलेला नाहीये. इथून देखील कमबॅक केला जाऊ शकतो. इथून देखील जर पाहायला गेलं तर सामन्यामध्ये कमबॅक केला जाऊ शकतो. अजूनही विजयाच्या दिशेने वाटचाल सुरू केली जाऊ शकते. मात्र पाहायला गेलं तर मेहनत देखील घेणं गरजेचं आहे. प्रयत्न करणं गरजेचं आहे. तर मात्र एमजे स्पोर्ट्स वॉटर संघाला कारण 13 चेंडू आणि या 13 चेंडू मध्ये 10 धावा बनवायच्या आहेत.
मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, संपर्क नव्हता, डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. दरम्यान 2 षटकांचा खेळ समाप्त. 2 षटकांच्या अखेरीस 27 धावा जिंकण्यासाठी येणारे 12 बॉल आणि या 12 बॉल मध्ये बनवायच्या 10 धावा. गोलंदाजी मार्क वरती राहुल दबडे आपल्याला पाहायला मिळतात. तिसऱ्या षटकामध्ये राहुल दबडे यांच्यावरती विश्वास दाखवलाय. बारा चेंडू आणि अजूनही 10ची आवश्यकता आहे. 27 धावा फलकावरती लगावल्या गेल्यात. पहिला बॉल लोअर फुल टॉस बॉल ऑन साइडला टर्न केलाय. डीप मधून क्षेत्ररक्षक आलाय. काऊ कॉर्नर वरून एक धाव कंप्लीट झाले. दुसरीचा प्रयत्न. या 2 धावा अगदी सुखरूपरित्या पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावेच्या मदतीने आता मात्र 29 आकड्यावरती हळूहळू विजयाच्या दिशेने वाटचाल सुरू झाली आहे. विजयाच्या दिशेने नव्हे तर या स्पर्धेच्या क्वार्टर फायनलच्या दिशेने वाटचाल सुरू झाली आहे भैरवनाथ स्पोर्ट्स भुयेवाडी संघाचे. कारण समीकरण बदलले. येणारे 11 चेंडू आणि बनवायचे आहेत 8 धावा. 11 मध्ये 8ची आवश्यकता आहे. कुठेतरी जर पाहायला गेलं तर अगदी पहिल्या इनिंग पासून पूर्वार्धाच्या खेळापासूनच आपलं वर्चस्व दाखवलं. अधिराज्य गाजवलंय. बोलबाला राहिलाय भैरवनाथ स्पोर्ट्स भुयेवाडी संघाचा. मात्र या मॅच मध्ये फक्त आणि फक्त 8ची आवश्यकता. 11 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. खोलातला बॉल ऑन साइडला पुन्हा एकदा टर्न केलाय. मनगटाच्या साह्याने वळवलंय बॉलला. एक धाव कंप्लीट केली जाते. फंबल झालं. लगेच दुसरीचा कॉल दिला जातोय. 2 धावा कंप्लीट करण्यामध्ये यश. 2 धावेच्या मदतीने 31 या आकड्यावरती धावफलक. 31 ऑन दी बोर्ड. 31 धावा धावफलकावरती. आता मात्र जिंकण्यासाठी 10 मध्ये 6ची आवश्यकता आहे. 10 चेंडू आणि बनवायच्या 6 धावा. मात्र पकड मजबूत झाले. खऱ्या अर्थाने या जोडीने कमाल केल्या. आतापर्यंत ज्या स्पर्धेमध्ये रन चेस होत नव्हते तो रन चेस आता मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. या अगोदर फक्त आणि फक्त एकदा दुसऱ्या इनिंग मध्ये धावा बनवल्या गेल्या. ती कमाल अर्जित सोळसेने केली आणि आता मात्र या मॅच मध्ये विकी आणि प्रथमेशने ती कमाल केले. येणारे 10 चेंडू आणि 6ची आवश्यकता. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅटची लिडिंग एज पाठीमागे चाललाय. बॉल क्षेत्ररक्षक येतोय. तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली जाते. या एका धावेच्या मदतीने 32 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतोय. म्हणजे आता मात्र जिंकण्यासाठी येणारे 9 बॉल आणि 5ची आवश्यकता. 9 चेंडू आणि 5ची आवश्यकता. इथे मात्र चेंज ऑफ पेस गती परिवर्तन पाहायला मिळालं. रनआउटची संधी आहे. तोपर्यंत एक धाव. पुन्हा एकदा पळून पूर्ण करण्यामध्ये यश आलं. या एका धावेच्या मदतीने धावसंख्या वधारते. 33 या आकड्यावरती. येणारे 8 चेंडू आणि 4ची आवश्यकता. आता प्रश्न असा पडला असेल की या षटकामध्ये सामना संपवला जाईल की हा सामना देखील शेवटच्या षटकामध्ये जाईल असा प्रश्न पडलाय. येणारे 8 बॉल 4ची आवश्यकता. हळूहळू विजयाच्या दिशेने क्वार्टर फायनलच्या दिशेने वाटचाल सुरू झाली आहे भैरवनाथ स्पोर्ट्स भुयेवाडी संघाची. यावेळेस यष्ट्या उद्ध्वस्त केल्या आहेत. क्लीन बोर्ड दांडी गुल केल्या. माघारी परतावं लागते. प्रथमेश बॅक टू दी पवेलियन.
यावेळेस पुन्हा एकदा ऑन साइडला टर्न केलाय क्षेत्ररक्षक आहे. एकेरी धाव कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा कंप्लीट करण्यामध्ये यश आलं. या 2 धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावते. धावसंख्येचा आता मात्र विचार केला तर 35 या आकड्यावरती धावफलक. येणारे 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये 2 ची आवश्यकता आहे. आता मात्र मॅच मध्ये फक्त आणि फक्त औपचारिकता शिल्लक आहे. गोलंदाजी मार्क वरती सायमंड यांना आपण पाहतोय. सायमंड यांना आपण पाहतोय. गोलंदाजी मार्क वरती 6 चेंडू आणि 2 ची आवश्यकता. यावेळेस पुन्हा एकदा सरळ बॅटने फटका केला जातो. एकेरी धाव कंप्लीट झाल्या. दुसरीचा प्रयत्न होईल का? सामना जिंकलाय. विजयावरती झालाय शिक्कामोर्तब भैरवनाथ स्पोर्ट्स भुयेवाडी संघाचा आणि क्वार्टर फायनल मध्ये दाखल होणारा दुसरा संघ ठरतोय. यानंतरचा होणारा सामना आपण पाहणार आहोत. एका बाजूला भैरवनाथ स्पोर्ट्स भुयेवाडीचा संघ तर दुसऱ्या बाजूला त्यांच्या विरोधामध्ये माले स्पोर्ट्स मालेचा संघ. चला दोन्ही टीम्स कॅप्टन त्वरित नाणेफेकीसाठी यायचंय. चला दोन्ही टीम्स कॅप्टन लगेचच नाणेफेकीसाठी यायचंय. आजच्या दिवसातली चला महेश सर आपल्याला विनंती आहे, किती षटकांची ही मॅच असेल? महेश सर किती षटकांचा सामना असेल?